ती म्हणजे पुण्यातील कात्रज भागामधील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या पिंजऱ्यातून एक बिबट्या पळून 24 तास उलटलेत। मात्र अजूनही बिबट्या कात्रज प्राणी संग्रहालयाच्या आवारातच असून त्याला पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत। आता हा बिबट्याचा सीसीटीव्ही समोर आलाय, तर अग्निशमन दलासोबतच विविध रेस्क्यू टीम सुद्धा दाखल झाल्यात। तर हा बिबट्या मानवी वस्तीत शिरू नये यासाठी प्रयत्न सुरू असून त्याला लवकरात लवकर पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले। तर पिंजऱ्याचे लोखंडी गज वाकवून तो पळाल्याचा दावा प्राणी संग्रहालयाच्या प्रशासनाकडून करण्यात आल्याचं सांगण्यात येते। मात्र मजबूत पिंजऱ्यातून बिबट्या बाहेर आल्यानं खळबळ उडाली आहे। आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत। चंद्रकांत, कात्रजमधून हा खरं तर पिंजरा लावलेला आहे, पिंजऱ्याच्या ज्या सळ्या असतात त्या वाकवून बिबट्या बाहेर पडल्याचं सांगण्यात येते। अजूनही शोध लागलेला नाहीये। वन विभागाचं काय म्हणतंय, रेस्क्यू टीमचं काय म्हणणं आहे? नाही, हा जो बिबट्या आहे ना, हे बघ, कात्रज या प्राणी संग्रहालयाचे दोन पार्ट आहेत। एक प्राणी संग्रहालय म्हणजे सर्पोद्यान ज्याला आपण म्हणतो, हे समोर दिसतंय सगळं सर्पोद्यान आहे आणि त्याच्या पलीकडं बिबट्याचं एक रेस्क्यू सेंटर पण आहे। म्हणजे नुसतं बिबट्याचं नाही, इतर प्राण्यांचं आहे। जवळपास हा 130 एकरचा एरिया आहे। त्या रेस्क्यू सेंटरमध्ये हा बिबट्या ठेवलेला होता। हा हम्पीवरून आणला होता 3 महिन्यापूर्वी। साधारण त्याचं वय आहे 8 वर्ष। म्हणजे ॲनिमल एक्सचेंज प्रोग्राम असून आहे सगळ्या प्राणी संग्रहालयाचं देशभरातल्या, त्या प्रोग्राम अंतर्गत हा बिबट्या इथं आणला होता 3, आणि इथं रुळायला त्याला एक वेळ जाऊ द्यावा लागतो म्हणून त्याला इथल्या खंदकात सोडला होता। त्यातनं तो पळून गेलेला आहे। आणि पण पळून जरी गेलेला असला तरी ह्या प्रिमायसेसच्या बाहेर नाही गेलेला, कारण हा जो एरिया 130 एकर आहे, जंगल याच्या पलीकडे सगळं याच्यामध्ये तो आहे। आणि तो 2 ठिकाणी स्पॉट झालेला आहे सीसीटीव्ही मध्ये जंगलातल्या। त्याच्यामुळे पुणेकरांनी घाबरून जाण्याचं कारण नाही। असं आत्ता विकास ढाकणे जे आहेत, पालिकेचे अतिरिक्त आहेत, ते रात्रभर इथं होते, ठाण मांडून होते। नंतर राजकुमार जाधव आहेत, हे झूचे प्राणी संग्रहालयाचे प्रमुख, ते इथं ठाण 2 ठिकाणी पिंजरे लावले आहेत। 3 रेस्क्यू टीम आहेत, अग्निशमन दल, वनरक्षक दल आणि पालिकेचं वन संरक्षक दल, ह्या झूचं, असे तिघही शोध घेत आहेत कसून। बिबट्या सापडेल, पुणेकरांनी घाबरून जाण्याचं कारण नाही। फक्त तो का पळाला, कारण अजून या परिसरात तो अजून तेवढा ज्याला आपण हॅबिच्युअर म्हणतो तो झालेला नाही। हम्पीवरनं त्याला इकडे आणलं होतं म्हणून तो कदाचित पळाला असावा। स्पॉट झालेला आहे, नक्की सापडेल। पण आशा करूया की तो हे जे 130 एकराचा प्रिमायसिस आहे जंगलाचा, ह्या प्राणी संग्रहालय, त्याच्या बाहेर तो जाऊ नये, कारण तो एरिया खूप मोठा आहे। कुठं कुठं नाकाबंदी कर, चौबाजून सगळे, म्हणून सुरक्षा म्हणून, खबरदारी म्हणून हे प्राणी संग्रहालय आज बंद ठेवलेलं आहे। आशा करूयात लवकरात लवकर तो सापडेल आणि पुणेकरांचा जीव भांड्यात पडेल, म्हणाली। बरोबर आहे चंद्रकांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।